पडे झडे माल वाढे. भरत विठ्ठल पाटील. शाळेत स्वच्छता मोहीम सुरू होती. मुलांच्या हातात झाडू, टोपल्या, गोण्या, डब्बे असं सगळं काही होतं. कोणी वर्गासमोर परिसर झाडत होतं, कोणी कचरा गोळा करून एका ठिकाणी जमा करत होतं. त्याच्या चेहऱ्यावर कामाचा उत्साह होता. शाळा म्हणजे आपलीच जागा, आपलं घर, ही भावना त्यांच्या कृतीतून दिसत होती. मी प्रत्येक गटाजवळ जाऊन सूचना देत होते. तेवढ्यात माझं लक्ष गेलं 2 बहिणींकडे. दुसरीतली प्रिया आणि पहिलीतली जयश्री. जयश्री थोडी बाजूला उभी होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. पायाला छोटासा दगड लागला होता. किरकोळ खरचटलंही होतं. पण तिच्यासाठी ती वेदना फार मोठी होती. ती हुंदके देत होती. प्रिया तिच्याजवळ बसून तिला समजावत होती. हे लक्षात आलं. जयश्रीचा हुंदका दाटत होता. ती आपल्या अश्रूंना मोकळ्या वाटा करून देत होती. पायाला गोंजारत बसली होती. "आव, काही नाही होस, इथलं तिथलं लागलंच असं, रडो नाही असं." प्रिया तिला समजावत होती. जयश्री रडतच म्हणाली, "तुले लागले तर समजेल." या वाक्यात निरागस वेदना होती. दुखणं स्वतःला झालं की त्याची जाणीव होते, हे ती सहजपणे सांगत होती. प्रिया थोडी मोठी, थोडी समजूतदार. ती पुन्हा म्हणाली, "आव बाई, काम करताना समाईसनं काम करणं पडसं, लागन तर ध्यान नाही दे गा. माय सांगस ना आपली मग." इतक्यात तिचं लक्ष माझ्याकडे गेलं. पण ती दचकली नाही. उलट आत्मविश्वासाने म्हणाली, "हा ना हो सर, पडी झडी माल वाढे. हा ना सर." क्षणभर मी थबकलो. 6-7 वर्षांच्या मुलीच्या तोंडून उमटलेलं हे वाक्य किती गहिरं होतं. पडे झडे माल वाढे म्हणजे पडल्याशिवाय झडल्याशिवाय वाढ होत नाही. शेतीत पिकं वाऱ्याने झडतात, पानं गळतात, पण त्यातूनच नवीन पीक उगवतं. तसंच आयुष्यातही जखमा, अपयश, अडचणी या वाढीच्या पायऱ्या असतात. मी तिला होकार दिला होता. प्रियाने जयश्रीला फक्त शांत केलं नाही, तिने तिला जीवनाचा धडा दिला. थोड्या जखमेवर रडत बसू नये, काम थांबवू नये, ध्येय मोठं असावं, वेदना क्षणभंगूर असतात. तिच्या शब्दात कणखरपणा नव्हता, तर जिद्दीची गोड शिकवण होती. ती आलेली अडचण समजून घेऊन त्यावर उपाय करत होती. याच प्रसंगातून अनेक जीवन कौशल्यही विकसित होताना दिसतात. सर्वप्रथम संवेदनशीलता आणि सहानुभूती. प्रिया आपल्या लहान बहिणीला धीर देते, तिच्या वेदनेला कमी लेखत नाही, उलट तिला समजावते. दुसरे म्हणजे संवाद कौशल्य. दोघींच्या बोलीतील सहज संवादातून विचार मांडण्याची क्षमता, भावना व्यक्त करण्याची ताकद आणि परिस्थिती समजावून सांगण्याची कला विकसित होते. तिसरे म्हणजे कौशल्य म्हणजे समस्या सोडवण्याची वृत्ती आणि भावना नियंत्रण. छोट्या जखमेवर रडत बसण्याऐवजी काम सुरू ठेवावं, हा दृष्टिकोन मुलांमध्ये जिद्द निर्माण करतो. लागलं तरी चालेल, काम थांबवायचं नाही, ही भावना संकटांना सामोरं जाण्याची मानसिक ताकद वाढवते. स्वच्छता उपक्रमातून जबाबदारीची जाणीव, सहकार्य भावना आणि श्रमाची प्रतिष्ठा या मूल्यांचीही रुजवात होते. शाळेचा परिसर आपलाच आहे, ही भावना सामाजिक बांधिलकी वाढवते. अशा छोट्या अनुभवातून मुलं फक्त धडा शिकत नाहीत, तर आयुष्य जगण्याची तयारी करतात. त्या दिवशी स्वच्छतेत कचरा कमी झाला असेल, पण माझ्या मनात विचारांची भर पडली. शाळा मला मनापासून आवडते, कारण अशा क्षणात शिक्षक म्हणून मीही शिकत असतो. मुलांच्या छोट्या संवादातून जीवनाचं मोठं तत्त्वज्ञान उलगडलं. पडे झडे माल वाढे हे वाक्य त्या दिवशी माझ्या मनात कोरलं गेलं. शाळा केवळ अक्षर ओळख करून देत नाही, ती जीवनाची ओळख करून देते. वर्गात शिकवले जाणारे धडे महत्त्वाचेच, पण अंगणात, झाडाखाली, उपक्रमातून आणि मुलांच्या सहज बोलण्यातून जे शिकायला मिळतं ते पुस्तकात कुठेही सापडत नाही. त्या छोट्याशा जखमेपेक्षा
मोठा होता तो शिकण्याचा क्षण. जयश्रीचे अश्रू थांबले आणि ती पुन्हा कामाला सामील झाली. तेव्हा मला जाणवलं, शाळा मुलांना केवळ उभं राहायला शिकवत नाही, ती पडल्यावर पुन्हा उभं राहण्याची ताकद देते. असे हळवे क्षण आयुष्यात अनेक वेळा येतात. अशा क्षणातूनच आत्मविश्वासाची छोटी पालवी फुटत असते. हे तितकेच खरे आहे. त्यातूनच मूल आपल्याला शिकवून जात असते.